नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात आपण मागच्या आठवड्यात बघितलं होतं की सूरज चव्हाण झाला होता कॅप्टन, पण त्याची कॅप्टन्सी कशाप्रमाणे गेली आणि नक्की तो आठवडा त्यांनी कसा गाजवला त्याविषयी रितेश भाऊ आजच्या भाऊच्या धक्क्यावरती बोलणार आहे. आणि नक्की काय काय बोलणार आहे, नक्की त्याची शाळा घेणार आहे का त्याची तारीफ करणार आहे ते आपण भाऊंना विचारूया. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, आपण रोज लाईव्ह देखील येतो. तर भाऊंना विचारूया नक्की सूरज चव्हाणला रितेश भाऊ नक्की काय काय बोललेले आहेत. 100% भाऊ भाऊच्या धक्क्यावरती आपल्या सूरजचा देखील विषय निघलेला आहे. आणि विषय निघला आहे तो कशावरून निघला आहे तर कॅप्टन्सीवरून. तर जसं आपण बघितलं की मागच्या हप्त्यामध्ये सूरज कॅप्टन होता आणि त्या सूरज कॅप्टन झाल्यानंतर बऱ्याचशा घडामोडी तिथं घडल्या. वाईल्ड कार्ड एंट्री झाल्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री संग्रामदादांची एंट्री झाली आणि त्यांना एक टास्क दिला गेला की घरातले काही सदस्य आहेत तुम्हाला त्या विहिरीमध्ये ढकलून त्यांना अपात्र ठरवायचं आहे. तर अपात्र ठरवल्यानंतर मग त्यांना ती सजा भेटणार आहे की त्यांना उकडलेले अन्न खायचं, इम्युनिटी मिळणार नाही आहे, बेड मिळणार नाही आहे, खालीच झोपायचं किंवा आपले बऱ्याचशा गोष्टी त्यांना अवेलेबल राहणार नाही, लक्झरी पदार्थ वगैरे त्यांना मिळणार नाही. तर ह्याच्यावरूनच विषय असा झाला की अंकिता असेल, अरबाज असेल, निकी असेल ह्यांचं की बाबा चुकून ते बेडवरती वगैरे बसलेत, चुकून म्हणजे हे बेडवरती बसलेत. तर सूरज आपला तिथं काही कुणाला बोलताना दिसला नाही की त्याच्या पटकन लक्षात आलं नसेल किंवा मग त्यांनी जसं काल कम्फर्टचा जो एक कालच्या एपिसोडमध्ये जो भाग झाला त्याच्यामध्ये प्रत्येकाच्याबद्दल बोलायचं होतं. तर सूरज आता सगळेच म्हणतात की सूरजचा गेम वेगळ्या पद्धतीने येतो, वेगळ्याच पद्धतीने सहानुभूती मिळवतो. मग तुम्ही का मिळवत नाही? त्यांनी काय केलं की त्यांनी टीममधल्या सगळ्यांना माझे कम्फर्ट आहे म्हणून सांगितलं. सगळ्यांना प्रत्येकाने काय केलं की एक एक दोन दोन मेंबर निवडले. जसं निकी असेल अरबाज निवडलं, अरबाजने निकीला निवडलं, जान्हवीनी वैभवला निवडलं, वैभवनी जान्हवीला निवडलं, पॅडीदादांनी आपल्या सूरजला आणि डीपीला, जसं बऱ्याच जणांनी अंकितानी डीपी दादांना आणि पॅडीला जसं म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं मत मांडलं तिथं. वर्षाताईंनी आर्याबद्दल. तर परंतु सूरज काय बोलला की हे कम्फर्ट म्हणजे माझे सगळं फॅमिली आहेत, सगळे खास करून निकीला देखील बोलले ताई तू देखील आहे. अरबाज तर काय आहे, पॅडीदादांबद्दल तो बोलताना तो भाऊक झाला, त्याच्या डोळ्यातून अश्रू देखील आले किंवा डीपी दादा अंकिताच्याबद्दल सगळ्यांच्याबद्दल त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आपण तिथं हे म्हणू शकतो. तर आणि हेच आता त्याचा असा विषय की कॅप्टन्सीमध्ये रितेश भाऊंचं म्हणणे असं आहे की रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर त्याचा विषय घेतला आहे की तुम्ही कॅप्टन झाल्यावर नंतर तुम्ही कुठं दिसलेच नाही. तुम्ही आता तुमचं कॅप्टन म्हणजे कसं दिसलं पाहिजे, फुटेज मिळवलं पाहिजे, तुम्ही समजा कोणं चुकलं आहे तर त्याला बोललं पाहिजे, असं आपण भाऊच्या धक्क्यावरती आज प्रोमो बघतो आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी फक्त असं एक विषय की नको बाबा बोलायला, आपण कॅप्टन आहे. आणि स्पेशली कॅप्टन झाल्यानंतर त्यांनी तेच सांगितलं होतं की मी कॅप्टन झालो, मला समजून घ्या, माझ्या ह्याच्यात कोणी वाईट काही वागू नका, हे करू नका, मला कोणाला बोलायला लावू नका, असं त्यांनी स्पेशली सांगितलं होतं. त्याच्यामुळे त्याचा विषय असेल. पण आता बिग बॉस आहे नाही, शेवटी त्यांचं कसं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाची चुकी दाखवून देणे. त्याच्यामुळं रितेश भाऊंच्या धक्क्यावरती रितेश भाऊ त्याला एक चुकी दाखवून द्यायचा प्रयत्न करतात आहेत की तुम्ही कॅप्टन असताना कुठं दिसलेलंच नाही आहे. कॅप्टन हा कसा पाहिजे, कुठंतरी दिसला पाहिजे, फुटेज घेतले पाहिजे, जिथं कोणी चुकीचं आहे त्याच्यावरती ओरडलं पाहिजे की बाबा तुम्हाला हे लक्झरी प्रोडक्ट वापरायला मनाई केलेली आहे, तुम्ही अपात्र ठरलेले आहेत, तुम्ही हे करा. म्हणजे जसं निकी तिच्या कॅप्टन्सीमध्ये जशी वागत होती तसं सूरजने वागलं पाहिजे, असं सर्वांना तिथं घरातल्या किंवा मग भाऊच्या धक्क्यावरती हा विषय मला असं वाटतं की हे सूरजच्या बाबतीत हे नव्हतं व्हायला पाहिजे, कारण त्याचा स्वभाव एक वेगळा आहे. पण रितेश भाऊंनी त्याला चुकी दाखवली. आपला सूरज पुढच्या ह्याच्यामध्ये परत कॅप्टन झाल्यावर ही चुकी सुधरेन त्याची, असं मला आशा वाटते. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, सूरजला बोलतील कारण की ते उकडलेलं पदार्थ तेच खायचं होतं आणि कॅडबरी पण त्यांनी चारली कॅप्टन असून पण ठीक आहे. इतर सदस्यांनी पण तर स्वतःची काळजी स्वतः घ्यायला सांगितली होती, फक्त कॅप्टनची ती जबाबदारी नव्हती. इतर सदस्यांना ज्यांना शिक्षा भेटली होती त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायची होती आणि इतर सदस्यांनी पण घ्यायची होती, फक्त कॅप्टनची ती जबाबदारी नव्हती. तर बोलताना फक्त रितेश भाऊंनी जरा ते हे केलं पाहिजे, बाबा फक्त सूरजची जबाबदारी नव्हती, बाकी इतर सदस्यांची पण होती. आणि सूरजला काही काही गोष्टी लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे थोडंफार हे नाही केलं पाहिजे. आणि त्याला टास्कमध्ये तर म्हणताय तुम्ही की टास्कमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये तो थोडाफार दिसला नाही, पण त्याला टीम एमध्ये टाकतात. तर मग टीम एमध्ये टाकल्याच्यानंतर तो आपल्याच माणसांच्या विरोधात थोडंफार नाही खेळत किंवा मग समोरची जी टीम आहे ती एवढ्या त्याला हे खेळवत नाही, संधी देत नाही त्याला चान्स खेळायची. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? तुम्ही नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.